अरे ऐक ना, आपण सगळे आयुष्यात बरंच काही कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. पण एक गोष्ट मात्र आपल्या हाताबाहेर जाते, मन. आणि गीता म्हणते, मनावर ताबा नसेल तर आयुष्य कधीच शांत राहत नाही. आज आपण पाहूया गीतेनुसार मनावर ताबा कसा मिळवायचा. आपलं मन कसं असतं? कधी भूतकाळाची आठवण, कधी भविष्याची भीती, कधी अपेक्षा, कधी तुलना. म्हणूनच आपल्याला वाटतं मनच माझा शत्रू आहे. पण गीता सांगते, मन शत्रू नाही, ते आपलं साधन आहे. गीतेत स्पष्ट सांगितलं आहे, उद्धरे दात्मना आत्मानम नात्मान मवसाद येत. म्हणजे काय? स्वतःला वर उचलावं लागतं. मन खचू दिलं तर कोणीही मदत करू शकत नाही. मनावर ताबा मिळवणं म्हणजे मनाला दाबणं नाही, मनाला मारणं नाही, मनाला समजावणं आहे. गीता सांगते, जे बदलू शकत नाही ते स्वीकारा, जे बदलू शकता त्यासाठी कर्म करा आणि फळावर अति आस ठेवू नका. हे जमलं की मन हळूहळू स्थिर व्हायला लागतं. आजच्या आयुष्यात मन शांत ठेवणं हीच खरी साधना आहे. रोज 5 मिनिटं शांत बसणं, एक गीतेचा विचार मनात ठेवणं, अपेक्षा थोड्या कमी करणं, हे छोटे बदल मोठा फरक घडवतात. लक्षात ठेवा, मनावर ताबा मिळवला तर ताण कमी होतो आणि जीवन हलकं वाटायला लागतं. गीता आपल्याला हेच शिकवते. शांत मन हाच खरा विजय.